एका रिकाम्या काडेपेटीत वेगवेगळ्या प्रकारच्या किती वस्तू आपण भरू शकू बरं? चला एक रिकामी काडेपेटी घेऊ आणि निघू सफरीला. आजूबाजूच्या परिसराचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर केवढ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत बघा. आधी स्वयंपाकघरात जाऊ बरं का. तिकडे आपल्याला दिसेल एक साबुदाणा, मोहरीची डाळ, नंतर दिसेल एक लवंग, शेंगदाणा, ही आहे चण्याची डाळ. आता एक मिळाला मिरीचा गोल. नंतर आपल्याला मिळेल एक जिऱ्याचा तुकडा, मेथी. स्वयंपाकघरात तर केवढ्या तरी वस्तू भरलेल्या असतात. थोडं बाहेर पाहिलं तर एक ॲल्युमिनियमची रिवेट मिळेल, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे मणी मिळतील, एक कागदाची क्लिप मिळेल, एक खराट्याची काडी मिळेल, एक टाचणी मिळेल, एक छोटासा रिफिलचा तुकडा मिळेल, एक छोटंसं पानही मिळेल. हा जरा मोठा मणी आहे पण तो राहतोय बरं का आपल्या काडेपेटीत. रबर बँड पण मिळेल. ही पण एक वेगळ्या प्रकारची काडी झाली. एक छोटीशी लोकरीची गुंडाळी करून नाच सरकवता येईल. आणि हो, काडेपेटीत काड्याची पेटी तर जाणारच. छोटासा दोऱ्याचा तुकडा मिळेल आणि हा आहे सुतळीचा एक छोटासा तुकडा. आजूबाजूला बघितलं तर केवढ्या तरी छोट्या छोट्या वस्तूंनी जग भरलेलं आहे. एक काडेपेटी घेऊन फक्त आपण बाहेर पडलो तर बघा बरं केवढ्या वस्तू आपल्याला बघायला मिळतील. विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटरमध्ये 1980 साली रिकाम्या काडेपेटीत किती वस्तू भरता येतील याची स्पर्धा घेतली गेली. हे सेंटर अहमदाबादमध्ये आहे आणि एका मुलाने 250 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू काडेपेटीत भरून दाखवल्या. चला आपण हा विक्रम मोडता येतो का पाहू. घ्या रिकामी काडेपेटी आणि लागा फिरायला. बघा बरं आपल्याकडे आजूबाजूला किती छोट्या वस्तू आहेत ज्या आपण काडेपेटीत भरू शकू. यांची यादी करा आणि बघा 250च्या पुढे जाते का ते.